भंडारभोग या कादंबरीच्या निमित्ताने आपण जो पुढचा कथाभाग बघत आहोत तो कथाभाग आपण इथपर्यंत आलो होतो की भंडारभोग ही जी कादंबरी आहे या कादंबरीतील तायप्पा हा जो नायक आहे तो तायप्पा आता तानाक्काची गादी चालवतो। तानाक्का गेली, सुताराची तानू सुतारीन ती जगतील, खूप सत्यवान होती, तिच्या हाताला गुण होता, तिच्या बोलण्याला गुण होता। अनेक लोक तिच्याकडे कोडं काढायला यायचे, ती त्यांचं दुरुस्त करायची, देवीचं काहीतरी सांगायची। तायप्पाला मरताना तिनं गादी चालवण्याचं सांगितल्यामुळे तायप्पा आता तिची गादी गावातली चालवतो। तायप्पा ही गादी चालवताना त्याच्याकडे अनेक स्त्रिया बाया बापड्या येतात आणि तो जोगवा मागून आणि असे कोडे काढून जगायला लागतो। लेखक त्याचं वर्णन करतो, तो काय म्हणतो बघा। तायप्पा जातो, आकुंदी जोगवा असा तो जोगवा मागतो। हा जोगवा मागताना तायप्पाचा बायकी आवाज दादू पाटलाच्या परड्यांगाला पोचला, तशी दादू पाटलाची मधली बायको लगबगीनं बाहेर आली। आता पाटलाला 2-3 बायका असायच्या, कदाचित मधली बायको आली। बरं झालं बाबा ह्या गल्लीला आला असते असं म्हणतच ती पुन्हा माघारी वळली। गाडग्यातली मुठभर तांदूळ तिनं सुपात घेतले, उंबऱ्याला आली आणि ती म्हणाली, सांच्याला हाईस नव घरी? ही कोडं काढायला तिच्या घरातलं। आता बघा, तिच्या घरातली, तिच्या कोणाची तरी लहान मुलाची म्हणा, तिची म्हणा, घरात सुख समाधान लाभत नाही म्हणा, तब्येत बिघडली म्हणा, म्हणून ती त्याला म्हणते तायप्पाला, त्या पाटलाची मधली बायको, की सांच्याला हाईस का घरी? जरा यावं म्हणतोय तुझ्याकडं। आता इकडं पुरुषासारखं स्त्रिया बोलतात हे तुम्हाला मी आधीच सांगितले। तो काय म्हणतो, असाय कुठं जातोयस? आहेच की, आता या सगळ्यात मेळा बी सुटला, आता घरातच असतोय। तायप्पा उभ्या उभ्याच लचकला। आता तो थोडासा वयस्कर झालेला आहे। देवा बघाय बी सुरू केलं म्हण, लोक बोलत्यात देवा आता तुम्ही बघायला बी सुरू केलं म्हण, आता देव म्हणतात त्याला। मग तो म्हणतो, काय करतीस काकू? ती तानू सुतारी, ती बया मरताना माझ्यावर टाकून गेली, मग काय करतीस? बघतोय झालं। जिभला तुझ्या गुणबी हाय म्हण बाबा, लोक बोलत्यात र। सगळी डोंगराच्या बाईची करणी तो म्हणतो, माझं काय? असं म्हणतच तायप्पानं तिच्या हातातलं सूप परडीत रिकामं केलं। डोकीवर लोंबणाऱ्या पिशवीचा बंद आता बरोबर डोळ्यावर आलता। तायप्पानं हातानच ते बंद थोडासा मागं सारला आणि तो पुढच्या दारात, गल्लीमध्ये निघाला, पुढच्या दारात गेला। वाड्याच्या दरवाजापर्यंत घर मागत तो आला आणि उन्हाचा चटका त्याला त्याचाच चांगला जाणवू लागला। हातातली परडी, खोपरातली पिशवी त्याला जड वाटू लागली, म्हणून मगदुमाच्या घराला आता एक टायमाला जावं आणि नंतर बाकीची घरं मागावीत की काय असं त्याला वाटायला लागतं। आणि तो तायप्पा तिथून पुढे निघतो। त्याला हे सगळं असं वाटायला लागतं आणि वाटता वाटता तो तायप्पा हे अशा आवेशामध्ये आलेला आहे आणि तायप्पानं काही घरं मागितली आणि मग तो तायप्पा या तानू सुतारणीची गादी चालवताना किंवा गावातल्या बऱ्याच गोष्टी त्याला आता कळायला लागलेल्या आहेत। कोणाचं काय दुखतं, काय खुपतं, ह्या सगळ्या गोष्टीतून तो कोडही काढायला लागतो। लोकांना गुणबी यायला लागतो म्हणून अशी चर्चा चालू असते आणि तो पुन्हा पुन्हा पुढे असं मागत मागत मगदुमाच्या घराला आता एक पेन टाकायचं, म्हणजे एक जायचं त्याच्याकडं असं त्यानं मनाशी ठरवलं। त्यानं दारातून हाक दिली, तशी मगदुमाची म्हातारी पुन्हा बाहेर आली। आजी काय करालीस असं तो म्हणाला। असं म्हणतच तायप्पानं परडी तिच्या उंबऱ्यावर ठेवली आणि हातातली पिशवी चौकटीला टेकवली। ती म्हणाली, काय करतोस मसान?
बसलोय आपलं वाटावाटा करत. कुठं गेल्यात घरातली सगळी? आज जात्यात कुठं? गव्हाला पाणी पाजाल्यात वाटतं. तू आज टाइम केलास रे यायला, उशीर झाला तुला, असं म्हणतच म्हातारीनं चौकटीला आली. त्याला तो तायापा म्हणाला, मला जरासं तांब्याभर पाणी देतीस का? ती म्हणते, तूच जा की आत, आता माझ्या डोळ्याला दिसत नाही, तांब्या घेताना गाडगं हातात येईल तेवढं मात्र लक्षात ठेव. आणि ती चौकटीलाच थांबली. तायापण आपला पदरानं घाम निरपला आणि तो आत शिरला. मगदुमाच्या हांड्यातलं पाणी घेता घेता त्यानं सगळं घरावर घरभर नजर घातली. तोंडावरनं पाण्याचं वरंगळ पदरानं पुसलं पाणी पिऊन. आणि तो उंबऱ्याला आला तशी गल्लीत नजर उतरून बसलेली म्हातारी जराशी वळवळली. त्या खरंदाळाच्या खोपटातच हाईस नव अजून? त्या खरंदाळाच्या तिथे बांधलेल्या खोपटात? तो होय, तिथंच आहे की. बसप्पा बी लईच ठकला र. बसप्पा तुझा चुलता, तो तुझा काका, तुझा बाप, सॉरी, बसप्पा हा लईच आता थकलाय म्हण. काय रया उरली नाही म्हण त्याच्यात. तायपा म्हणतो, होय झालं की आता वय बी. आता माझं लगीन झालं तेव्हा वरातीत लेजमाचा मोहरक्या होता बघ. म्हातारी म्हणते, तुझा बाप लेजिमाचा मोहरक्या होता. वर्षानं लगीन झालं त्याचं. नंतर म्हातारी भूतकाळात रमली. पुन्हा तळ्यावर येत म्हणाली, कल्लवा हिंडती फिरती या नवा अजून? आता ही थकलीत म्हातारी झाली. तायाप्पा वयस्कर होऊन गेलेला आहे. तायाप्पा ही 50च्या पुढे गेलेला आहे. म्हातारी 70-75 कडे गेली असतील कदाचित त्याची आई वडील. तो सांगतो की फिरती आता ती तेवढंच गल्लीत नाही, इकडं तिकडं, बाकी नाही जास्त फिरत. कधी मधी घराकडं फिराटी मारतोस का? घराकडे कधी फिरकतोस का नाही? नाही बा, कशाला जाऊ बाई. त्याच्या मनात अजून बी पीळ असल्यागत वाटतंय मला संगप्पाच्या. तायप्पा बोलता बोलता गंभीर झाला आणि पोटच्या पोरावर, कसला पीळ र, आतड ते आतडच की र. आता तो म्हणतो, ते तुला मला आतड ते आतड, त्यासनी कुठलं आहे तसं? असं म्हणत तायाप्पानं परडीला हात घातला. आणि मग त्याच्या मनात असल खरं संगाप्पाचं काय चालू देत नाहीत रे. नसल असं तो म्हणतो, संगापाचं काय चालू देत नसल म्हणतच म्हातारीनं हनवट हाताच्या तळव्यात धरली. तायाप्पा पिशवी अडकून बाहेर पडला आणि तो एक एक घर मागत मागत दुकानापर्यंत भराभरा चालत आला बाट्याच्या. अजून घोरपड्याची गल्ली तशीच होती. तेवढी झाली की खोपटात जाऊन अंग टाकायचं असं त्यानं ठरवलं. किनीट पडायच्या आधी हलायचं नाही असं ठरवलं. आणि मग त्यानं घोरपड्याच्या गल्लीतनं एक एक घर मागत मागत पुढं मागं घर टाकत पुढं निघायला सुरुवात केली. मारुतीच्या देवळात आला. एकाएकी त्यानं सुस्कारा सोडला. आता त्याच्या डोक्यात एकदम विचार आला आणि गोंधळला. त्याचे पाय आपोआप खालच्या गल्लीला वळले. सतत ही गल्ली जोगवा मागणारा तायाप्पा कधी नाही ते एका दारानं पुढं सरकायला लागला बावरून. त्यानं कधीच इकडे यायचं नाही, कारण त्याचं घर आहे या गल्लीत. वाढणाऱ्या बायका सुद्धा त्याला कधी नाही ते आपल्या गल्लीत बघून गदबळल्या. तो न्हाव्याच्या दारात आला आणि एवढंच म्हणला, अकुंदी जोगवा, म्हणून त्यानं हाक दिली. तशी जणाका भांबावून बाहेर येतच त्याच्याकडे बघत उभं राहिली. आणि ती त्याला म्हणली, कसं र बाबा, ह्या गल्लीला तू आज फिरकलास? काही नाही, यावं म्हटलं. का येऊ नये होय ग बाई, सांग. तसं नवरल्या का? अरे कधीच नाही ते बघितलं तुला आज गल्लीत, म्हणून म्हणाले. तो म्हणतो, यावं म्हणून आलो बाई. तायाप्पाचा मोकळा हात असा नाचला बायकी. आणि ती जानाका म्हणती, बरं वाटलं र देवा तू आलास ते. ती गरकन आत गेली. चांगलं मुठभर तांदूळ सुपात आणले. त्यानं परडीत वतले. तायाप्पानं सवयीच्या हातानं भंडाऱ्याची चिमटी सुपात टाकली. आणि म्हातारी म्हणे, आता सांगाय बी सुरू केलास म्हण तू देवीचे कोडे काढायला? होय, तानाकानच लावलंय मला, काय करतीस बाई, असं म्हणत तायाप्पा पुढच्या दाराला झाला. जना नावीन त्याच्या रूपाकडे बघतच चौकटीला टेकून उभी राहिली. आता तो उंचा पुरा 50शी ओलांडून गेला. तायाप्पा असा दिसू लागला. पुन्हा तायाप्पा पुढे काळू पाटलाच्या दारात आला. त्याचा पाय काय केल्या पुढे सरकणा त्याला कसंच वाटायला लागलं.
तो गल्लीतनं पुढं निघाला. त्याच्या डोक्यात आपोआप शिरा वळवळायला लागल्या आणि तायाप्पा पुढे जाऊन तो थकल्यासारखा बसला. तितक्यात मोहित्याच्या म्हातारी बी त्याला वाढायला आली. ती म्हणली, गल्लीत आज बरं फिरकलास बाबा, बरं मागालास. त्यानं होय म्हणतच तायाप्पा हल्ला. देवकराच्या दाराकडे गेला. त्याने आवाज दिला. मौनाच्या करल्यागत त्याच्या पाठी मागणं सरकाय लागली. एका एका दारात जाता जाता त्याला छातीवर दगड पडल्यागत वाटू लागला आणि तो कोंडकरच्या दारात आला आणि त्याचा धरच सुटला. त्याच्या गळ्यातला आवाजच बाहेर निघेना. तो नुसताच उभा राहिला. गल्लीतली पोरं त्याच्याकडे टाकामाका बघायला लागली. कधी कधी नाही ते मोठं गाव, कधी नाही ते तिथं आला. तो तसाच माघारी वळला आणि येरगुंडाच्या खोपट्याला वळला. त्याला हातातली परडी थरथरल्यासारखं वाटायला लागली. डोक्यावरचा परत लडलडत असल्यासारखा हालायला लागल्यासारखा वाटला. असा त्याला भास झाला. एवढ्यात पाठीमागनं हाक आली, तायाप्पा, ए तायाप्पा. तसाच पुढं झालास वैर. असा मागून कल्लवा त्याच्या आईचा आवाज त्याच्या भोवती घुमायला लागला. त्याच्या अंगाचं पाणी पाणी झालं. त्याला पाठीमाग वळण्या इतपत देखील त्याच्या पायात ताकद राहिली नाही. ती आईमधून बाहेर मागून म्हणते, घरात नाही नास तर दारात तरी ये की र. अशी त्याची आई बोलल्याबरोबर आईचा आवाज घोगरा झाला आणि त्याच्या पापणीचा बाण फुटला तायाप्पाच्या. तो गरकन माघारी वळला. दारापर्यंत कसाबसा चालत गेला आणि त्याचा पुरता धीर सुटला. त्यानं उभ्या उभ्याच परडी खाली आदळली. घराच्या उंबऱ्याकडे बघता बघता त्याच्या गळ्यातला हुंदका दाटून बाहेर पडला आणि तो तायाप्पा रडायला लागला आईच्या गळ्यात. हे तायाप्पाच्या जीवनाचं नको असलेलं जगणं त्याच्या वाट्याला आलेलं. आईला कसा का असेना मुलगा तो जिवंत राहावा यासाठी तिनं आयुष्यभर केलेला आटापिटा डोळ्याला आता दिसत नसेल. अंग थरथरत असेल. 70-75 वळलेली असेल. बापही तितकाच थकला असेल. तायाप्पाच 50च्या वर गेला असेल. असा हा तायाप्पाच्या जीवनाचा प्रवास तो चालू राहतो. मग तायाप्पानं देवीच्या आसनाच्या समोर तो बसलेला असतो. कारण सगळेच जण तिथं तायाप्पाकडे आता गावातली लोक कोडं काढायला बघायला येतात. अनेक स्त्रिया तायाप्पाकडं तानाकाची गादी चालवत असल्यामुळे पवित्र समजून त्याच्याकडे कोडं काढायला येतात. तो प्रत्येकीला देवीचं काहीतरी करण्याचं सांगतो. कुणाला देवीचा गोंधळ घालण्याचं सांगतो, कुणाला देवीचा परडी भरण्याचं सांगतो, कुणाला मंगळवारी देवीला जाण्याचं सांगतो, कुणाला यात्रेला येण्या जाण्याचं सांगतो. असं सगळं सांगत सांगत काही बाई असं देवीचं सांगून तायाप्पा सगळ्यांचं समाधान करू लागला. आणि हे समाधान करता करता तायाप्पानं रागू जोगत्या जो आहे का नाही, आता हे तायाप्पाच्या जीवनाचं सगळं तो एकदम गळून गेलेला आहे. आता या कामात तो एकदम व्यस्त झालेला आहे. कधीतरी जोगवा मागायचा मंगळवार बुधवार, काय जे देवीचे मंगळवार शुक्रवारी नसेल घरात काही तर कधीही मागायचा कदाचित. आणि सायंकाळच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला दिवा लावून तायाप्पा अनेक गोडे गावातल्या स्त्रिया बाया बापड्यांची तो काढत असायचा. लोक आता गावात बोलू लागले की तायाप्पाचा गुण बी येऊ लागलेला आहे. तायाप्पा मात्र काही बाई असं देवीचं करायला सांगून लोकांना भंडारा देऊन पोस्ट करतो. आणि मग रागू जोगत्याच्या संदर्भात एक घटना घडते. आता हळूहळू जोगतेच्या संदर्भात घडणाऱ्या घटनांची इथं मालिका सुरू होते. रागू जोगत्याचं जे जगणं आहे, तो रागू जोगती काय करतो, एक दिवशी खूप दारू पितो. दारू त्याने एवढी पिली आणि त्याला त्याच्यानंतर संडास आणि उलट्या होऊ लागतात. त्याला गडिंग्लजला दवाखान्यात नेलं जातं. तिथे ऍडमिट केलं जातं. सर्व जोगते दवाखान्यात येतात. तानाप्पा, तायाप्पा, आणखी काही जोगते तिथे येतात. त्याला बरेच दिवस ऍडमिट केल्या जातं.
तानाप्पा आणि तायाप्पा हे दोघ जण दररोज गावाकडे जाऊन त्या गडिंग्लजला तालुक्याला त्या राघू जोगत्यासोबत असलेल्या जोगत्यांच्या आणि भाकरी वगैरे घेऊन येतात आणि जोगत्यांच्या आयुष्याविषयी बरंच काही आपणाला समजून जातं. सगळ्या जन्माचं वाळवान झालंय असं तो म्हणतो. तायाप्पानं तानाप्पा सोबत बोलताना हे सगळं काही बोलायला लागतो. खरं तर या जोगत्यांचा विचार कोण करणार? तायाप्पा बोलायला लागतो. जोगतेच्या शेवला जोगतच येणार, दुसरं कोण आहे? जोगत्याच्या जवळ जोग्या एवढा जवळचा दुसरा कोणीच नाही. आपला पदर हेच आपलं नातं, कोण कशाला पाहिजे? आणि या जोगत्यांना जवळ करणार तरी कोण? हे तानाप्पा भाकरी तव्यात टाकता टाकता करून तायाप्पाशी बोलायला लागतो. तो तायाप्पाही त्याला बोलतो, खरंच काय बी म्हण बाई. हे दोघं पुरुष आहेत पण स्त्रियांसारखं बोलतो. काय बी म्हण बाई, जोग्याचं झाड जळताना बी सरळ जळत नाही बरं. असं म्हणतच तायाप्पा चुलीत त्या इंगळाकडे बघत बसला. तवा फुलल्यागत त्याच्या अंगभर इंगाळ फुलत गेलं. तानाप्पाचा हात तेवढा सवयीनं भाकरीवर फिरत राहिला. आता हे तायाप्पाच्या तानाप्पाच्या संदर्भात ते एकमेकाशी जे बोलायला लागतात, ते बोलत असताना राघू जोगत्याच्या आजारपणाविषयी, त्याच्या एकूणच त्या आजारी पडून त्याला जोगतेच कसे सहकार्य करतात, जोगत्याच्या शिवाय त्याच्या जीवनामध्ये कोण आहे, जोगत्याला जोगतीच फक्त सहकार्य करतो, त्याला ना घरचे असतात ना दारचे असतात. जोग्याचं झाड असंच जळत राहतं. जणू या जोगत्यांच्या जीवनाचं तत्वज्ञान तायाप्पा आणि तानाप्पा हे भाकरी घरी करायला आल्यानंतर घेऊन जाईपर्यंत दररोज हे बोलायला लागतात. आणि मग कासाराच्या इमलाला तायाप्पा आता जोगतीन बनवण्याचा कार्यक्रम करतो. आता तायाप्पा तानू सुतारिणीसारखा सगळा तरबेज झालेला आहे या कामामध्ये. एक कासाराची इमली असते, इमला, विमल, गावरान शब्द इमला. आता तिला तिच्या आईनं तिचे अनेक मुलं मरत असतील, मुली मरत असतील. मग पहिली जी मुलगी झाली नंतर जगली तर तिला जोगती म्हणून सोडणार. देवीबाई तू माझी मुलं मारू नको असं कदाचित तिनं नवस केला असेल. मग त्या इमलीला जोगता म्हणून सोडण्याचं तायाप्पा विधी करतो. तो विधी करत असताना सर्व काही पारंपरिक पद्धतीनं जोगतीन कसं सोडल्या जाते त्याच्या संदर्भातचा विधी हा केला जातो, नाही का? आणि असा हा विधी करत करत तायाप्पा आता या सगळ्या गोष्टीमध्ये तरबेज होतो. तरबेज झालेला तायाप्पा आता गावातल्या अनेक गोष्टींचे कौल द्यायला लागतो. आणि हे सगळं तो अगदी सराईतपणे, अगदी चपकलपणे हे तो सगळं करत असतो. या कादंबरीच्या कथानकाचा भाग आपण इथं थांबूयात आणि बाकीचा भाग मी तुम्हाला नंतरच्या तासाला सांगतो. ठीक आहे.